बदलत्या हवामानामुळे वाढत चाललेला उष्मा आणि पर्यावरणाचा समतोल बिघडत असताना नाशिकला पुन्हा हरित करण्याचा संकल्प करण्यात आला असून कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक शहरात उन्नत नाशिक अभियान आणि हरित नाशिक अभियान अंतर्गत भव्य वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली। शहरभर तब्बल 5000 वृक्षांची लागवड करून गिरीश महाजन यांचा वाढदिवस पर्यावरणपूरक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला। गेल्या काही वर्षापासून नाशिक शहर आणि जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा फटका नागरिकांना सहन करावा लागतोय। याच पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांची उन्नत नाशिकची संकल्पना प्रत्यक्ष कृतीत उतरवत पर्यावरणाचा संवर्धनाचा संदेश देण्यात आला। प्रभाग 10 अंतर्गत येणाऱ्या श्रमिक नगर गुंठेवारी परिसरात माजी सभागृह नेते दिनकर पाटील, नगरसेवक अमोल पाटील, नगरसेविका संगीता घोटेकर, माजी नगरसेविका लता पाटील आणि माजी नगरसेवक रवींद्र धिवरे यांच्या पुढाकारातून 100 देशी प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली। यावेळी नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर आडके, भाजप शहर अध्यक्ष सुनील केदार तसेच गिरीश महाजन यांचे OSD संदीप जाधव, सातपूर प्रभाग सभापती समाधान देवरे, मंडळ अध्यक्ष गौरव जाधव यांच्या हस्ते वृक्ष लागवड करून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला असून शहरात विकासाची कामे सुरू असताना ही 5000 झाडे जागवण्याचा आवाहन माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना केले। माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन आपले पालकमंत्री आणि सिंहस्थ कुंभमेळा मंत्री संकटमोचक महाराष्ट्राचे त्यांचा वाढदिवस आज साजरा होत असताना भाऊंनी सांगितलं का माझ्या वाढदिवसाला दुसरं कोणता इव्हेंट न करता फक्त वृक्ष लागवड या शहरामध्ये झाली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आमचे शहराध्यक्ष सुनील केदार साहेब, महापौर गौरीताई, त्यानंतर भाऊंचे OSD जाधव साहेब, पाटील साहेब आणि इथले मंडलाध्यक्ष गौरव बोडके, सभापती समाधान देवरे आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, अमोल पाटील, नगरसेवक नगरसेविका संगीताताई घोटेकर, माजी नगरसेविका लता पाटील, माजी नगरसेवक रवींद्र धिवरे, सगळ्यांच्या उपस्थितीत आज या भागामध्ये 100 वृक्ष लागवड या ठिकाणी सगळ्यांच्या हस्ते झालेली आहे। मला खात्री आहे की भाऊंनी जो निर्णय घेतलेला या शहरामध्ये जवळजवळ 15000 वृक्षांची लागवड ही चालू तर आहेच, ती जिवंत पण बरेच त्याच्यातले झाडं जिवंत पण आहेत आणि हे सगळे भाऊंच्या मार्गदर्शनाने 100% सगळे शहरातले वृक्ष जगणार आणि मोठे होणार आहे। भाऊंचा दृष्टिकोन हा या शहराचा चांगला विकास व्हावा। आज आपण बघतोय की सिंहस्थ कुंभमेळ्याची सुद्धा भाऊंच्या मार्गदर्शनाने खूप मोठी तयारी चालू आहे। आज हे रस्ते जे झाले भाऊच्या मार्गदर्शनाने एवढे सुंदर कामं या शहरामध्ये चालू आहे। म्हणून आज मी भाऊंना खूप उदंड आयुष्य लाभो परमेश्वर। भाऊंचं काम आज या महाराष्ट्राचे जसे मुख्यमंत्री महोदय 35,000 कोटी सिंहस्थ कुंभमेळ्याला मिळायला दिले आणि भाऊ गिरीश भाऊ हे दोघंही मुख्यमंत्री आणि कुंभमेळा मंत्री 24 तास अहोरात्र काम करतायत आणि त्यांच्या मार्गदर्शनाने या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये खूप चांगलं कामकाज चालू आहे। आणि आज सुद्धा आम्ही आज या वृक्षारोपणाला सुरुवात केली। महापौर अध्यक्ष सुनील केदारजी आणि OSD जाधव साहेब हे पूर्ण शहरामध्ये आज फिरत आहेत आणि आज 5000 जवळजवळ वृक्ष लागवड होणार या शहरामध्ये आणि ती संपूर्णपणे निश्चितपणे प्रत्येक कार्यकर्ता ते जगवणारच। कारण प्रत्येकाला माहिती आहे की गिरीश भाऊ नुसतं काम झाडं लावले आणि फोटो काढून चालणार नाही, ते परत जाधव साहेबांना आणि केदार साहेबांना आणि गौरीताईला पाठवून देतील, खरंच यांची झाडं जगली काही गप्पू देखील पाहून जातील। त्यामुळे प्रत्येक कार्यकर्ता हे झाड जगवण्याचा 100% प्रयत्न करणार आहे आणि खूप मोठं या शहरातलं जे वातावरण आहे हे खूप चांगलं होणार आहे, एवढंच मी सांगेन। आज महापौरताई आल्या, अध्यक्ष आले, जाधव साहेब आले आणि हे सगळं अमोल पाटील, संगीताताई घोटेकर, रवींद्र धिवरे, आमची भारतीताई धिवरे, लता पाटील या सगळ्यांनी एक अतिशय चांगलं आज या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आणि असंच नियोजन प्रत्येक प्रभागात आहे।
शहरात उन्हाचा वाढता तडाखा लक्षात घेऊन मंत्री गिरीश महाजन यांनी उन्नत नाशिकची संकल्पना मांडून वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन संदेश देत कोणतीही होर्डिंगबाजी न करता वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी कार्यक्रम घेण्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार शहरात वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी महापौर हिमगौरी आडके आहेर आणि शहर अध्यक्ष सुनील केदार यांनी मंत्री गिरीश महाजन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आज कुंभमेळा मंत्री आणि सगळ्यांचेच लाडके संकटमोचक गिरीशभाऊ महाजन यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ त्यांनी खरं तर कोणत्याच प्रकारच्या होर्डिंगबाजी आणि इतर काही कार्यक्रम न घेता समाजोपयोगी असणारा आणि अतिशय जिव्हाळ्याचा विषय त्यांचा जो आहे तो म्हणजे वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन. आपल्याला माहिती आहे की नाशिक आणि इतर पूर्ण भारतवर्षामध्ये अचानक उन्हाळ्याचा तडाखा खूप वाढलेला आहे आणि त्यालाच अनुसरून भाऊंनी आम्हाला प्रत्येकाला पक्षात सांगितलं आहे की तुम्ही वृक्ष लागवड आणि इतर चांगले उपयोगी असे कार्यक्रम घ्या, निसर्ग संवर्धनाचे घ्या. आणि म्हणूनच आज सकाळपासून जवळजवळ 5वा-7वा कार्यक्रम आहे जिथे आम्ही वृक्ष लागवड करतोय आणि किमान 5,000 झाडं आजपासून लागवडीला सुरुवात होते आहे आणि ही संख्या वाढतच जाणार आहे. नुसतं वृक्ष लागवड नाही होणार आहे तर त्याचं संवर्धन देखील केलं जाणार आहे आणि त्याच पद्धतीने आम्ही सगळे लोकप्रतिनिधी आज दिनकर अण्णांच्या प्रभागामध्ये हे अतिशय सुंदर अशा पद्धतीने वृक्ष लागवड केली गेली आहे, त्याचं जतन होणार आहे. आपण पाहता आहे की सगळे संघटनात्मक पदाधिकारी देखील इथे उपस्थित आहेत आणि अशा चांगल्या पद्धतीने वृक्ष संवर्धन होणारे ट्री गार्ड्स देखील इथे उपलब्ध केले आहेत. प्रत्येकाने पाणी द्यावं आणि पाण्याची सोय देखील इथे होईल अशा पद्धतीने काम झालेलं आहे आणि असं 31च्या 31 प्रभागांमध्ये ही सगळी वृक्ष लागवड होणार आहे. आपल्या उन्नत नाशिकची संकल्पना मांडणारे गिरीश भाऊ खरं तर अशा पद्धतीने फक्त सांगत नाही, बोलत नाही, ते प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी त्यांचा खूप मोठा वाटा आहे आणि अशाच पद्धतीचा नेता हा आपला मार्गदर्शक कायम असावा. आमची सगळ्यांची ईश्वरचरणी प्रार्थना आहे की त्यांना दीर्घायुष्य आणि चांगलं यश प्राप्त हो. कुंभमेळ्यात मंत्री आहेत ते आणि नक्कीच आपला कुंभ अतिशय सुंदररित्या आणि यशस्वी होणार आहे. म्हणजे दोन्ही भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, कुंभमेळा आणि जलसंपदा मंत्री संकटमोचक गिरीश भाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवून आज या ठिकाणी नाशिकमध्ये त्यांचा वाढदिवस साजरा होत आहे. होर्डिंगबाजी आणि कुठलीही जाहिरात न करता माझा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करावा असं त्यांनी आवाहन केलं होतं. त्यानुसार आज सातपूरमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड त्यांचं संगोपन करण्याचा संकल्प भारतीय जनता पार्टीने केलेला आहे. आज या ठिकाणी महापौर हिमगौरीताई, सभापती जाधवसाहेब, दिनकरांना पाटील, गोटेकरताई, हिवरेताई, लताताई, अमोल या सगळ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी 100 वृक्ष लागवड झालेली आहे. अशीच ठिकठिकाणी वृक्ष लागवड होणार आहे असा संकल्प भारतीय जनता पार्टीने केलेला आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं मी गिरीश भाऊंना दीर्घायुष्य, निरोगी आयुष्य चिंतितो. त्यांच्या कारकिर्दीत कुंभमेळा यशस्वी हो अशी परमेश्वराकडे अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. वाढदिवस केवळ शुभेच्छांपुरता मर्यादित न ठेवता समाज आणि पर्यावरणासाठी काहीतरी सकारात्मक देण्याचा प्रयत्न म्हणजे वृक्षारोपण अभियान आहे. हरित नाशिक हेच आगामी पिढ्यांसाठी सर्वात मोठे योगदान ठरेल अशी भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. यावेळी सातपूर मंडळ अध्यक्ष गौरव बोडके, रामहरी संभीराव, सभापती समाधान देवरे यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.